Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. खासदार शाहू महाराजांचा कान पकडलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। गजापूरमधील हिंसाचाराप्रकरणी शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान पकडून माफी मागितली असा दावा या फोटोतून केला जातोय। मात्र यामागचं वास्तव वेगळंच आहे। शाहू महाराज खरंच माफी मागत होते का? नेमकं गजापूरमध्ये काय घडलं होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या रिपोर्टमधून करणार आहोत। रविवारी विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी काही शिवप्रेमी गेले होते। त्याच दिवशी गजापूरमध्ये अज्ञातांनी तोडफोड केली। त्यानंतर इथल्या नागरिकांना आधार देण्यासाठी शाहू महाराज आणि सतेज पाटील गेले होते। शाहू महाराज येताच इथल्या महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला। घरात घुसून तोडफोड झाली। आमचं सगळं उद्ध्वस्त झाल्याचं सांगत महिलांनी शाहू महाराजांसमोर दुःख मांडलं। त्यातीलच एका नुकसानग्रस्त महिलेनं तिच्यावर झालेला अन्याय शाहू महाराजांसमोर मांडला। आता हा व्हिडिओ नीट पहा। ही महिला शाहू महाराजांना तिच्या कानातले दागिने ओढून नेल्याचं सांगतेय। शाहू महाराज माफी मागत नसल्याचं स्पष्ट दिसतंय। मात्र तरीही शाहू महाराजांनी कान पकडून मुस्लिमांची माफी मागितली अशी खोटी माहिती पसरवली जाते। ओरिजिनल व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटो मागचं वास्तव पुढे आलंय। याच भेटीत शाहू महाराजांनी थंडीत कुडकुडणाऱ्या चिमुरडीला स्वतःचं जॅकेट देत आपुलकीची ऊब दिली। यासारखी स्तुत्यकृती इतरांपर्यंत पोहोचवण्याऐवजी शाहू महाराजांबद्दल खोटी माहिती कुणी पसरवली? त्यातून शाहू महाराजांच्या बदनामीचा उद्देश होता का? दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।